मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण वेताळाची टेकडी ही अंगावर शहारे आणणारी भयकथा बघणार असो. या भयकथेचं लेखन स्वप्नाली यांनी केलेला असा. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. तेव्हा मी चौथीत होतोय. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तात्यांनी ही गोष्ट आमका सांगितलेली होती. त्यांच्या गावाकडे 2 जुळी मुलं होती, माधव आणि केशव. ते दोघवले दिसाक एकसारखे होते. काळे कुट्ट, पिंजरलेले केस, जाड जाड मिशिये, आडदांड आणि पिळदार शरीर खाऊन खाऊन माजलेला. गावात त्यांचो जाम वचक होतो. त्या दोघांका काहीतरी करून दाखवचा होता, जाम भारी. म्हणजे थोडक्यात जा केल्यामुळे लोक त्यांका घाबरतील असा काहीसा. घराक त्यांका रोकटोक करणारा कोणच नाही होता. एक म्हातारी आपली होती, पण आईचा पोर एकदा मोठा झाला की तिची पोरा तिचा काय ऐकत नाही असा ते आपल्या आईक सांगायचे. दिवस दिवस नुसते बाहेर असायचे, काम ना धंदो. त्यामुळे म्हाताऱ्यांसुद्धा त्यांका बोलूचा सोडून दिलेला होता. ते ज्या गावात राहायचे त्या गावच्या वेशेपासून 2 किलोमीटर अंतरावर एक घनदाट जंगल सुरू व्हायचा आणि त्या जंगलाच्या पार एक मोठं डोंगर होतो आणि तिथपर्यंत त्या संपूर्ण जंगल पसरलेला होता. दिवसा उजेडी पण थंय काळोकुट्ट अंधार असायचो. त्यामुळे गावातलो खयचोच भलो माणूस त्या वाटेन जायत नसायचो. त्या जागेक वेताळाची टेकडी म्हणायचे. कोण अडलो नडलो किंवा ज्याचा कायच काम होत नसात आणि जा काम हाती घेतला तर पूर्ण होत नसात अशीच माणसा त्या वाटेन जाताना बऱ्याच लोकांका दिसलेली असत. कारण असं म्हणायचे की तो टेकडीवरचो वेताळ ह्या सगळ्यात त्या माणसाची मदत करायचो आणि बघता बघता त्या माणसांची बरकत व्हायची, पैसे टिकाक लागायचे. पण या काम वाटता तेवढा सोप्या नाही होता. त्या वेताळाच्या टेकडीपर्यंत जाऊकसुद्धा खूप हिंमत लागायची. कारण असं म्हणायचे की काय माणसा त्या टेकडीवर गेली होती पण ती काय परत येऊ शकली नाही. आणि जी लोका थैनं परत आपल्या गावाकडे येली त्यांच्या तोंडासून एक शब्दसुद्धा फुटलो नाही की त्यांनी त्या टेकडीवर नेमका काय बघितल्याने. त्यामुळे ता काम साध्यासुध्या माणसाचा नाही होता. जो हिंमतवालो असायचो तोच माणूस त्या टेकडीवर जाऊची हिंमत करत होतो. गावातले आयाबाया होते ते आपल्या लहान मुलांका जेव घालताना टेकडीवरच्या वेताळाची गोष्ट सांगायचे. ती मुलांका म्हणायची, खा पटपट नाहीतर टेकडीवरचो वेताळ येत आणि रात्री तुमका घेऊन जायत. आणि त्या वेताळाच्या भीतीन पोरासुद्धा खूप घाबरायची आणि पटापट जेवण संपवायची. पण हे जे जुळे भाव होते ते दोघवले त्या टेकडीच्या पायथ्याशी चकाटे मारत बसायचे, पत्ते खेळायचे आणि हडेतडेचे गप्पा मारायचे. माधव जो होतो तो पायाळू होतो. त्यामुळे तो म्हणायचो की अमावास्येच्या रात्री गावच्या वेशीवर रात्री 12 नंतर हातात मशाली घेऊन भूता नाचताना तेका दिसायची. आणि ती जी भूता होती ती ह्याच्याशी बोलायची सुद्धा आणि ती तेका घराकडे सोडूक सुद्धा यायची. आणि केशवका सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास होतो. त्याच्या भावान सांगितल्याप्रमाणे अमानवी शक्तीची जाणीव तेका सुद्धा येली होती. आणि त्यामुळेच त्या दोघांका ह्या सगळ्या गोष्टीचो खूप अभिमान वाटायचो. ते म्हणायचे की इतरांपेक्षा आपल्यात काहीतरी नक्कीच वेगळा असा. जेव्हा हे लहान होते तेव्हा दोघांनी ही गोष्ट त्यांच्या आईक सांगितल्याने तेव्हा आईनसुद्धा त्यांच्या हाताच्या बोटात 15 धातूंची एक अंगठी घातल्या नव्हती. पण आता मात्र ते दोघवले विशीचे झाले होते. त्यामुळे त्यांना आता ह्या प्रकाराची अजिबात भीती वाटत नाही होती. आणि लहानपणापासून त्यांच्या गावात चर्चेचा विषय असलेलो म्हणजेच वेताळाच्या टेकडीची गोष्ट त्यांनी ह्यावेळेक मनावर घेतल्याने आणि ठरवल्याने की त्या टेकडीवरच्या अघोऱ्याकडून अघोरी विद्या शिकायची आणि या जगात नाही तर कमीत कमी आपल्या गावावर राज्य मिळवायचं. आणि गावातली जी लोका ह्यांका काय बाय बोलायची त्यांका दाखवून द्यायचा की आपण नेमके कोण असव
असं त्यांनी ठरवल्याने. ते म्हणत होते, ह्याच्यापेक्षा भारी आपल्या आयुष्यात आणि काय होतला. आपण एकदा अघोरी विद्या शिकलो की गावातले सगळेजण आपल्या पायाशी येतले, आमच्या मागे पुढे फिरतले. ह्या विचारान ते दोघवले खूप आनंदी झाले होते. मग त्या दोघांनी मिळून एक दिवस ठरवल्याने. सकाळी सकाळी कोंबडो आरावलो आणि हे दोघवले उठले. मग त्यांनी चूळ भरल्याने आणि पटापट न्हावून वगैरे तयार झाले आणि चुलीकडे इले. कालच म्हातारेन जास्तीचे भाकरे मातीच्या भगवण्यात ठेवून मस्तपैकी चुलीच्या विस्तवावर गरम करत ठेवलेले होते. चुलीतली आग विझली होती, पण चुलीतल्या निखाऱ्यावर ते भाकरे मस्तपैकी गरम आणि कडक झाले होते. आणि बाजूकड ठेवलेल्या जर्मनच्या काळ्या भांड्यात कालचा उरलेला कालवण ठेवलेला होता. त्यामुळे ते दोघांनी भाकरे मोडून कालवण आणि भाकरी खाऊन घेतल्याने आणि मस्तपैकी पोट भरल्याने. आता अजून त्यांका वेळ दौडून चालणार नाही होतो, कारण त्यांका खूप लांबचो पल्लो गाठूचो होतो. मग एका गाठोड्यात केशवने दोघांच्या कपड्यांचे 2-2 जोड घेतल्यान आणि म्हातारीच्या कनवटीमधून काही पैसेसुद्धा घेतल्यान. कारण अघोऱ्यान मागितल्यान तर आपल्याकडे पैसे हवे, म्हणून त्यांनी ते पैसे घेतलेले होते. म्हातारेन त्या दोघांका लय विचारल्यान की तुम्ही खंय चाललास, कधी येतलास, काय करूक चाललास. पण त्या दोघांनी त्या म्हातारीचा बोलला न जुमानता थैसून काढतो पाय घेतल्याने. आणि जाता जाता ते आपल्या आईक म्हणाले, आम्ही खंय जातो तर विचारू नको, आम्ही महिन्याभरात परत येऊ, गावात बोबाटो करू नको आधी सांगतय. आणि कोणी विचारल्यान तर त्यांका सांग की शहरात नोकरी धंदो शोधूक गेले आहेत. मग म्हातारेन सुद्धा नाईलाजान आपली मान होकारार्थी हलवल्यान आणि जमिनीवर ती पडांतरवली. आता या दोघांची टेकडीच्या दिशेन झपझप पावलं चालत होती. ते दोघवले तोंडासून एक शब्दसुद्धा काढत नाही होते, कारण त्यांका खूप लांब जायचा होता. तरी आता सकाळचे 8 वाजले होते. त्यांच्या गावातून बाहेर पडापर्यंत वाटेत त्यांका खूप गावकरी गावत होते आणि ते त्यांच्याकडे एकटक बघत होते, कारण हे दोघवले झपझप पावलं टाकून घाईत थैनं चलत होते. पण या दोघांनी काय कोणाकडेच लक्ष देऊक नाही आणि कसे बसे ते गावच्या वेशेपर्यंत येऊन पोचले. आता फक्त त्यांका त्या जंगल पार करून वरच्या टेकडीपर्यंत चढायचा होता. मग त्या दोघांनी एकमेकाकडे बघितल्याने आणि मोठं श्वास घेऊन त्याने आपलं पुढचं प्रवास सुरू केल्याने त्या घनदाट झाडीसून ते दोघवले मार्ग काढून चालत होते. दिवसा उजेडीसुद्धा थंय मरणाचो अंधार पडलो होतो आणि एवढा घनदाट जंगल असून सुद्धा ना पाखरांची किलबिलाट ना खायच्या प्राण्याचं सळसळाट. त्या जंगल एकदम मेल्यासारखं वाटत होता. साधी झाडांची पानासुद्धा हलत नाही होती. हवेत मात्र कमालीचो गारवा होतो आणि कुणीतरी थंय असल्याची जाणीव करून देत होतो. आणि एक विचित्र वास संपूर्ण पसारलो होतो आणि त्या वासान धबको श्वास घेताना सुद्धा चांगलाच गुदमराक होत होता. पण या दोघांका कशाचंच भान नाही होतो. काट्याकुट्यासून मार्ग काढत त्यांची पावला झपझप पडत होती. पावसाळू नसून सुद्धा पायाखाली रिपरिप जाणवत होती. अजून अर्धाच अंतर पार झाला होता आणि त्यांका दमसुद्धा लागाक लागलो होतो. ते दोघवले चांगले थकले होते. तरी तेव्हा 11 वाजले असतील, पण तरी देखील मध्यरात्र झाल्यासारखाच भासत होता. त्या दोघांका चांगलीच भूक लागली होती आणि सकाळी त्यांनी जा काय खाल्लेला होता तर सगळा जिरून गेला होता. तेवढ्यात मध्येच केशव म्हणालो, अरे खूपच भूक लागली, अरे काय करूया, पाणी पण काही आजूबाजूक दिसत नाही, जरा थांबून विश्रांती घेऊया काय. तेवढ्यात माधव म्हणालो, चुकलाच रे आपला, काहीतरी खाऊक घेऊन येऊ काय होता, निदान पाणी तरी आणू काय होता. तसं माधव म्हणालो, होय रे, पण आपल्याक तरी काही माहिती होता की आपल्याक एवढं वेळ लागतलो. चल मारांदे, आता पटपट पावलं टाकत वर जाऊया, आता काय फारसं अंतर रावला नाही. असं म्हणान ते दोघवले त्या टेकडीच्या दिशेन चढाक लागले. आता ते दोघवले परत एकमेकांशी बोलत नाही होते. त्यांची एकमेकांसोबतच शर्यत चालू झाली होती. तरी जवळजवळ 1.5 तास गेलो आणि अखेरीस ते टेकडीवरती जाऊन पोचले. वरच्या बाजूक गर्द झाडी दिसत नाही होती आणि कसलोच अंधारसुद्धा नाही होतो.
वरती सगळा उघड आकाश होता, पण हवेत मात्र एक दर्प होतो. पण तो मगासारखो नाही होतो. ह्यो वास जरा वेगळंच होतो. आणि त्या वासासोबतच एक जीवघेणी धूरसुद्धा संपूर्ण वातावरणात पसरलो होतो. आणि त्यामुळे त्या दोघांचा श्वास कोंडूक लागलो होतो. म्हणून त्यांनी पटकन आपल्या नाकावर हात घेतल्याने आणि आता त्या दोघांचे डोळे त्या वेताळाची झोपडी शोधूक लागले होते. मग त्यांका काही नजरेच्या अंतरावर एक झोपडी दिसली. तसे ते समजले की ह्यो दर्प आणि ह्यो सगळं धूर त्या झोपडीच्या खिडकीसून आणि दाराच्या फटीसून येता. तसे ते पुढे सरसावले आणि झोपडी जवळ इले. त्या झोपडीच्या आजूबाजू एक चीट पाखरू सुद्धा दिसत नाही होता. त्यांका तो एकदम मेल्याहून मेल्यासारखं वाटत होता. मग माधवने हिम्मत करत त्या झोपडीचं दार उघडल्यान आणि जसं तो झोपडीचं दार उघडता तसं संपूर्ण आतमध्ये गुदमरलेलं धूर अचानक यांच्या अंगावर इलो आणि यांच्या नसानसात भिनलो. आणि त्यांचं लक्ष समोर गेलो तेव्हा त्यांका समजला की ह्यो जो वास असा तो जळक्या मांसाचो असा. त्या झोपडीचे भिंती धुरान चांगलेच काळवंडले होते आणि झोपडीच्या मधोमध एका अग्निकुंडात त्या मांस जळत होता. आणि आजूबाजूचे विखुरलेले वस्तू बघून त्या दोघांका अंदाज इलो होतो की आताच ही अघोरी पूजा पार पडली असा. पण त्या झोपडीत त्या दोघांव्यतिरिक्त कोणच नाही होता. तिने आपली नजर संपूर्ण झोपडीत फिरवल्याने पण आतमध्ये कोणच नाही होता. तेवढ्यात एक भारदस्त घोघरो आवाज त्यांका मागसून ऐका गेलो. कोण आतय? तो आवाज ऐकान ते दोघवले जागीच खेळले आणि हिम्मत करून मागे वळून बघूक लागले. जसे ते मागे वळतत तेव्हा त्यांका समोर एक 50 माणूस उभो असलेलो दिसलो. पिळदार शरीर, भले मोठे मिशिये, काळोकुट्ट रंग, केसातले जटा आणि संपूर्ण शरीराक आणि माथ्याक भस्म फासलेलो होतो. आणि रागट डोळ्यान तो त्यांच्याकडे बघत होतो. तिचो तो अवतार बघून कोणीव सांगितल्या नसता की ह्योच तो अघोरी वेताळ असा. त्या दोघांनी एका नजरेत तेका वरसून खालीपर्यंत नीट बघितल्याने तसं तो जो माणूस होतो तो परत त्यांका विचारूक लागलो. एका जागेवर उभे राहून म्हाका काय बघतास? कोण आहास तुम्ही आणि हाय काय करतास? तसे ते दोघवले घाबरत घाबरत म्हणाले, आम्ही आडिवल गावातले. तसं केशव म्हणालो, तुमच्याकडे काम हा आमचा एक. कामाशिवाय हाय कोण येत नाही. काय काम काढलास? बोला पटकन, नाहीतर निघाय ना, माझ्याकडे वेळ नाही हा. एवढा बोलान तो अघोरी त्या झोपडीत शिरलो आणि आतमध्ये जाऊन त्यांनी मोठं श्वास घेतल्यान. श्वासासोबत त्या जळक्या मांसाचा वास संपूर्ण नाकात भिनलो आणि नाकातले केस जळून जातील एवढं तो उग्र वास होतो. पण तो खूप खुश होतो कारण यज्ञ सफल झाला होता. मग ते दोघवले धीर करत आत गेले. तसं अघोरी रागान म्हणालो, काय होया तुमका? बोला पटकन, दातकिळी बसली आहे काय तुमची? तसं केशव पटकन म्हणालो, आमकाही विद्या शिकूची असा, आमका तुमचे शिष्य बनवून घेवा. तसं तो अघोरी एक क्रूर हास्य करूक लागलो आणि म्हणालो, काय पोरखेळ चालू आहे का यो? कोणी पण येऊचा आणि शिकून जाऊचा? अहो, ह्यो केशवाना तो पायाळू असा आणि ते का अमावस्येच्या रात्री गावच्या वेशीवर भूता दिसतात. तो त्यांच्याशी बोलता सुद्धा आणि ती भूता एका घरापर्यंत सोडूक सुद्धा येतात आणि आम्ही भूताक येतांका अजिबात घाबरत नाही. केशवची ती वाक्य ऐकान तो अघोरी परत क्रूर हास्य करूक लागलो आणि त्यांका म्हणालो, असं हा काय? मग लय मोठा धाडसच केलास तुम्ही. चला निघायसून. मग त्या दोघांनी त्या अघोऱ्या खूप विनवणी केल्याने त्याचे पाय धरल्याने आणि शेवटी त्या अघोऱ्यान त्या दोघांका आपल्या सेवेत घेतल्यान. बघता बघता दिवस सरत गेले. ह्या दोघांनी त्या अघोऱ्याची खूप सेवा केल्याने, त्यांची प्रत्येक मर्जी राखल्याने आणि हळूहळू त्यांच्यासोबत राहून ती सगळी अघोरी विद्या ते शिकले. आणि आता तर ते दोघवले अघोरी वाटूक लागले होते. आणि शेवटी तो दिवस इलो. त्या अघोऱ्यान त्या दोघांका दीक्षा देवचा ठरवल्यान. ती कातर वेळ होती. अघोरी म्हणालो,
आजपर्यंत तुम्ही माझी लय सेवा केलास, लय मान मिळवलास, पण आता वेळ इली ती म्हणजे दीक्षा देवची. तेव्हा आजपासून 15 दिवसांनी अमावस्या येता, तेव्हा आजपासूनच कामाक लागा. केशव आणि माधव कानात जीव ओतून त्या अघोऱ्याची वाक्य ऐकत होते. एका बाळंतिनीचा एक ताजा प्रेत आपल्याक लागणार असा. या अग्निकुंड करूक तिच्या हाताचा आणि पायाचा हाड आपल्याक हवा असा. त्यामुळे कामाक लागा. गावातल्या चारवल्या बाजूक लक्ष ठेवा. वार चुकता कामा नये. अशी अमावस्या परत येऊची नाय, लक्षात ठेवा. त्या अघोऱ्याची ती वाक्य ऐकान हे दोघवले थैना निघाले आणि पटपट आपल्या कामाक लागले. वेळ दौडून चालणार नाही होतो. गावच्या वेशीलगतच एक स्मशान होता, ज्या ठिकाणी मेलेल्या लोकांका गाडायचे. हे दोघवले त्या स्मशानाच्या दिशेने गेले आणि थय दबो धरून बसले. त्यांच्याकडे फक्त 14 दिवस होते, म्हणून त्यांनी गावच्या काही दारुड्यांका आपल्या हाताशी घेतल्यानी आणि गावात काय खबर हा की नाही त्या बघूक लागले. त्या दोघांनी त्या दारुड्यांका आमका हवी तशी माहिती दिलास तर तुमका मालामाल करू अशी शाश्वती त्यांका दिलेली होती. आता फक्त वाट बघूची होती, ती म्हणजे योग्य वेळेची. आधीचो वेळ होतो जो त्यांचो जाता जायत नाही होतो, पण आता मात्र पटापट दिवस संपत होते आणि हळूहळू अमावस्यासुद्धा जवळ येऊक लागली होती. एक दिवशी त्यांच्या कानावर एक बातमी येली. शिंद्यांच्या घरची सून पोटुशी होती, पण त्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली आणि अचानक रक्तदाब वाढलो आणि काळ त्या बाळंतीनी कायमचो घेऊन गेलो. ह्यांच्याकडे आता 3च दिवस उरले होते. जशी त्यांकाही माहिती मिळाली तशी त्या दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक इली. मग ते अजिबात वेळ न घालवता धावत धावत त्या टेकडीवर गेले आणि त्या अघोऱ्याक ही सगळी बातमी सांगितल्यानी. केशव म्हणालो, महाराज, काम झाला आपला. त्यांची ती बातमी ऐकान अघोरीसुद्धा क्रूर हास्य करूक लागलो आणि त्यांका म्हणालो, अमावस्येक आता फक्त 2 दिवस उरले आहेत. तेव्हा मी सांगते तसं करा. परवा रातच्याक जेव्हा चंद्र पूर्ण झाकलो जायत तेव्हा तुम्ही दोघांनी निर्वस्त्र होऊन काळ्या डोहात 3दा उडी मारायची आणि त्या डोहातला पाणी एका तांब्यात घेऊन आपल्या अंगावर सफेद कपडे गुंडाळून ज्या ठिकाणी त्या प्रेताक गाडलेला असा त्या जागीता पाणी शिंपडायचा आणि ताजा जमिनीत गाडलेला प्रेत असा ते का उकरून बाहेर काढायचा. तिची ती वाक्य ऐकान हे दोघवले होकारार्थी मान हलवूक लागले. तसं तो अघोरी पुढे सांगूक लागलो, मी हयच बसान विधीच्या कामाक सुरुवात करतलय. बाकी पुढचा काम तुमका करूचा असा, पण लक्षात ठेवा ह्या कामात चूक होता कामा नये, नाहीतर तुमच्या जीवावर बेतात. आणि ठरल्याप्रमाणे तो दिवस इलो. हडे अघोरी विधीच्या तयारीक लागलो होतो. काळे उडीद, हळद, कुंकू, कापलेल्या बोकड्याचं ताजा रक्त आणि बराच काही, सगळी तयारी आता झाली होती. तसं तो अघोरी स्थानपन्न झालो. मग त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याक एक सफेद धाग्याचा टोक बांधल्यान आणि दुसरा टोक त्यांनी केशवच्या हातात दिल्यान आणि तो तेका म्हणालो, या जो धाग्याचा टोक असा ता तुम्ही त्या प्रेताच्या पायाच्या अंगठ्याक बांधायचा आणि जेव्हा मी या विधीक सुरुवात करतलय आणि जसो मंत्र म्हणतलय तसो त्या प्रेतात जीव येतलो. ता प्रेत हालचाल करूक लागतला आणि त्याच वेळी तुमका त्या प्रेताचो एक हात आणि पाय आणि न विसरता त्याचा मुंडका कापूचा लागतला. काय समजलं ना तुमका? मग त्या दोघांनी होकारार्थी मान हलवल्याने आणि ती धाग्याची गुंडी घेऊन हळूहळू वाटेत सैल सोडत ते खाली उतराक लागले. असा वाटत होता की तो कुणासाठी तरी केलेलो रस्तोच होतो. मग ते दोघवले ते निवस्त्र झाले आणि ते काळ्या डोहापर्यंत गेले आणि त्याच्यात 3दा बुडून त्यांनी थैचा एका तांब्यात पाणी घेतल्याने आणि सफेद वस्त्र अंगावर गुंडाळून ते थैनं पुढे निघाले. आणि मग ते शेवटी स्मशानापर्यंत येऊन पोचले. स्मशानाच्या पहारेकऱ्याक त्यांनी 200 रुपये देऊन त्याका गप्प केल्याने आणि ज्या ठिकाणी त्या बाळंतिनीच्या प्रेताक पुरलेला होता ते त्या ठिकाणी येऊन पोचले. मग त्यांनी आजूबाजूक नजर फिरवल्याने आणि कोणतेंका बघत तर नाही ना
ह्याची त्यांनी खात्री करून घेतल्याने मग केशवने तांब्यातला पाणी त्या जागेवर शिंपडल्यान आणि माधवका म्हणालो, चल आता पटपट आपल्या खेका उकरून काढूचा असा म्हणान ते दोघवले त्या बाईचं प्रेत उकरून काढूक लागले. त्या दोघांच्या मनात थोडी घालमेल होती, पण आपल्या प्रगतीचो ह्योच एक मार्ग असा ह्या विचारान ते खूप खुश होते. शेवटी त्यांच्या फावड्याक काहीतरी लागला तसे ते समजले की त्या बाईचा प्रेत असा. मग त्या दोघांनी ता प्रेत कसा बसा बाहेर काढल्याने ता प्रेत पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता आणि अजून नव्हता ताजा होता, कारण एकच दिवस झालो होतो. मग त्यांनी ता प्रेत बाजूक जमिनीवर ठेवल्याने मग माधवने आपल्या हातातलो तांब्यो घेतल्यान आणि मंत्र म्हणत त्याच्या अवतीभोवती ता पाणी शिंपडल्यान आणि तांब्यो रिकामी केल्यान. आणि तोपर्यंत केशवने हळद कुंकूचा एक मोठा रिंगण त्या प्रेताभोवती आखल्यान आणि त्या प्रेताच्या अंगावरसून ता सफेद वस्त्र बाजूक काढल्यान. आणि तेवढ्यातच एका बाजूच्या झाडावर बसलेल्या घुबडान मोठमोठ्यानं ओरडाक घेतल्यान आणि त्या स्मशान शांततेत तो आवाज चांगलोच भीतीभय करून टाकणार होतो. आणि त्यात अमावास्या असल्यामुळे सगळीकडे किनाट काळोख पडलो होतो आणि तेवढी केशवच्या हातातल्या कंदिलाची मिनमिन थोडीफार चालू होती. आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात ता प्रेत अजूनच भयंकर दिसत होता. असा वाटत होता की ता प्रेत खायच्या क्षणी उठान नरडीचो घोट घेता की काय. मग माधवने धीर करून त्या प्रेताच्या पायाच्या अंगठ्याक त्या धाग्याचं टोक बांधल्यान. म्हणजे आता त्या धाग्याचा एक टोक वरती टेकडीवर बसलेल्या अघोऱ्याच्या पायाच्या अंगठ्याक बांधलेला होता, तर दुसरा टोक ह्या बाळंतिणीच्या मृतदेहाच्या पायाच्या अंगठ्याक बांधलेला होता. मग दोघांनी एकमेकांकडे बघितल्याने मग माधव त्या प्रेताच्या डाव्या बाजूक जाऊन बसलो. त्याने आपल्या हातात एक कोयतो ठेवलेलो होतो. मग माधवने आपल्या जवळच्या पिशवीसून काळे तीळ, काळे उडीद आणि हळद कुंकू काढल्यान आणि आकाशाकडे बघून काही मंत्र म्हटल्यान आणि त्या सगळं साहित्य त्या प्रेताच्या कपाळाक लावल्यान. आणि ते दोघवले डोळे बंद करून ध्यानस्थ बसान काही मंत्र म्हणाक लागले. आणि अकडे अघोऱ्याचं काम चालूच होता आणि त्याच्या समोरच्या अग्निकुंडातलो अग्नी चांगलोच भडाकलो होतो आणि त्याच्या प्रकाशान त्याची ती झोपडी संपूर्ण लक्क उजळून गेली होती. आणि मागच्या बाजूक त्याची सावली त्याच्याहीपेक्षा मोठी आणि भयंकर दिसत होती. त्याचे डोळे चांगलेच लाल भडक झाले होते. तो आगीत एक एक साहित्य टाकत कसले तरी मंत्र म्हणत होतो. त्याच्या पिशाच्च्या देवाक आळवणी देत होतो. काम पूर्ण होण्यासाठी त्याचो विधी आता अर्ध्यापर्यंत इलो होतो आणि अडेसुद्धा ह्या दोघांचा मंत्रपठण सुरू होता. आणि बघता बघता त्या प्रेतात हळूहळू प्राणयोगसुद्धा सुरुवात झाली होती. आणि तेवढ्यात त्या प्रेताच्या डावीकडच्या हाताची बोटा अचानक हलाक लागली. तेवढ्यात केशवच्या लक्षात दिला की त्या अघोऱ्यानं सांगितल्याप्रमाणे जेव्हा ता प्रेत हालचाल करूक लागत तेव्हा पटकन एक हात आणि पाय एका घावात धडापासून वेगळं करायचो आणि त्यानंतर मुंडकीसुद्धा धडापासून वेगळी करायची. पण काय केल्या केशव का धीर होईतच नाही होतो. आणि तोपर्यंत बघता बघता ताजा प्रेत होता ता हालचाल करूक लागला होता. आपल्या हात कोपरापासून धुडूक लागला होता. आणि त्या भयंकर दृश्य बघून माधव मात्र घामान चांगलंच भिजन गेलो होतो. त्याचे हातपाय थरथराकत लागले होते आणि बघता बघता त्या प्रेताची उजव्या हाताची सुद्धा बोटं हलाक लागली होती. आणि ताजा दृश्य होता त्या दृश्य बघून माधवच्या मेंदूवरचो ताबो सुटलो. ते दोघवले जाम घाबरले होते. त्या दोघांपैकी कोणातच कोयतो उचलून घाव घालूची हिंमत होत नाही होती. ते दोघवले निमूटपणे डोळे मोठे करून समोरचा त्या भयंकर दृश्य बघत होते. त्यांच्यासमोर जा काय घडता त्या खरा की ते स्वप्न बघतात याव त्यांका अजून समजत नाही होता. आणि तोपर्यंत त्या प्रेतान आपले डोळे उघडल्यान आणि जा घडूक नको होता नेमका ताच घडला. ता अचानकच उठान बसला आणि त्यांच्याकडे रागान बघूक लागला. तेव्हा मात्र त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली
मग माधव आपल्या शरीरातली सगळी शक्ती एकवटून उठान उभं राहिलो आणि मोठ्यानं आरडलो, पळ केशा, नाहीतरी जिती सोडूची नाही आपल्याक. तसो केशवसुद्धा गडबडन थैनं उठलो आणि ते दोघवले काही एक विचार न करता थैचा सगळा सामान थंय टाकून ते जीव घेऊन थैनं पळान गेले. त्या दोघांपैकी मागे वळून बघूचा कोणाचा धाडस होत नाही होता. तापरेत त्यांच्या मागसून येता की नाही ह्याव त्यांका माहिती नाही होता, पण त्यांच्या डोक्यात एकच विचार होतो की कायो करून सुखरूप आपण आपल्या घराकडे पोचायचा. आणि तोपर्यंत ह्याचा प्रेत होता त्या जागेवर ना पटकन उठला. त्याच्या पायाच्या अंगठ्यात एक धागो बांधलेलो होतो. त्या धाग्यावर ना चलत चलत थेट वेताळाच्या टेकडीपर्यंत इला आणि त्यांनी त्या अगोऱ्याच्या झोपडीचा दार उघडल्यान. अघोरी मात्र अजून आपल्या विधीतच दंग होतो. तेका झालेल्या प्रकाराबद्दलची अजिबात जाणीव नाही होती. त्या संधीचो फायदो घेऊन तापरेत झोपडीत शिरला आणि मागसूनच त्या अघोऱ्याच्या नरडीचो घोड घेतल्यान. त्या अघोऱ्यान त्यानं सुटकेचो खूप प्रयत्न केल्यान, पण तो काय त्याच्या तावडीसून सुटूक शकलो नाही. आणि शेवटी एका प्रेताक जागा करूची किंमत तेका मोजूची लागली. तेका आपलो प्राण कायमचो गमावूक लागलो. आणि जसो अघोरी देह शांत झालो तसो त्या प्रेतातलो प्राणसुद्धा कायमचो निघून गेलो आणि त्या जमिनीवर धाडकन कोसळला. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही भयकथा कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका असेच भयानक गोष्टी ऐकायच्या असतील तर या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. आणि लवकरच 50,000चा परिवार आपला बनणार असा. आणि जेव्हा 50,000चा परिवार आपला पूर्ण होईल तेव्हा आपण एक Q&Aचो व्हिडिओ बनवणार असो. त्यामुळे तुमका जर माका काय विचारूचा असात तर त्या कमेंटमध्ये लिहूक सुरुवात करा. मी तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देऊचो प्रयत्न करीन. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब केला असाल तर आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या चॅनल शेअर करूक विसरा नको, जेणेकरून 50,000चा आपला परिवार लवकर पूर्ण होईल. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगीवेगळी भयकथा घेऊन पुढच्या भागात.